Hello students, welcome to virtual learning. Shri Babubhai Ponda Junior College Dahanu. Friends, today we are going to learn 3.2 blog writing. विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉग रायटिंग म्हणजे काय आणि ब्लॉग कसा लिहावा, इंटरनेटवरती ब्लॉग कसा क्रिएट करावा याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. ब्लॉग रायटिंग आइस ब्रेकर्स बघा त्याआधी. यामध्ये बघा, a blog is a discussion or informational website published on the World Wide Web, that is www. Before blog writing became popular, people used to share their articles, write-ups, etc. through various media. Discuss in pairs the various mass media available for people to express their views and complete the web given below. Now here it is a web given below. See here, this is the web icebreaker, same it is. And mass media म्हणजे काय, तर समूहाला उद्देशण्याचं माध्यम, कम्युनिकेशन माध्यम, संवाद साधण्याचे माध्यम. आता आपल्या समाजामध्ये आपण बघतो, समाजाशी संवाद साधताना न्यूजपेपर हे आपल्याला उपयुक्त आहेत. बघूया याचं कम्प्लिशन टास्कमध्ये कशा पद्धतीने कंप्लीट होतं आहे ते. मास मीडिया प्रसार माध्यम, मास मीडिया. न्यूजपेपर हे एक प्रसार माध्यम आहे. इंटरनेट हे दुसरं आहे. देन टेलिव्हिजन थर्ड वन. मॅगझिन्स काही मासिकं आणि रेडिओ हे सुद्धा एक प्रभावी असं प्रसार माध्यम आहे. मास मीडिया प्रसार माध्यम. रायटिंग इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग, डिमांडिंग अँड लुक्रेटिव्ह करिअर्स इन द वर्ल्ड. बघा, आज लिखाण करणं एक चॅलेंजिंग आहे, डिमांडिंग आहे. चांगलं असं करिअर तुम्ही आज लिखाणामध्ये करू शकतात. मॅच द प्रोफेशन्स इन टेबल ए विथ देअर डिस्क्रिप्शन्स इन टेबल बी अँड ऑल्सो व्हॉट दे आर कॉल्ड फ्रॉम टेबल सी. बघा, 3 टेबल इथं दिले आहेत आणि त्या 3 टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. बघा, यामध्ये प्रोफेशन व्यवसाय, त्यांचं डिस्क्रिप्शन वर्णन आणि त्यांना काय म्हणतात. ब्लॉग रायटिंग ब्लॉग लिहिणारे त्याला आपण ब्लॉगर असं म्हणतो. पण आता आपल्याला प्रत्यक्षात ह्या मॅच द फॉलोइंग कंप्लीट करायचं आहे. बघूया आपण या ठिकाणी. बघा, डिस्क्रिप्शन कसं आहे. फर्स्ट डिस्क्रिप्शन बघा, ब्लॉग रायटिंग. त्याच्या पुढे बघा, राईट्स इन सायंटिफिक जर्नल्स, युनिव्हर्सिटी, मॅगझिन्स etc. ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्टडीज अँड रिसर्च. आता सायंटिफिक जर्नल लिहिणारे, आता यामध्ये मॅगझिन्स, युनिव्हर्सिटीमध्ये मॅगझिन्स लिहिणारे किंवा रिसर्च कंप्लीट करणारे, आता हे शिक्षक असतील किंवा अकॅडमिक रायटर असतील. तर असं आपल्याला शोधून प्रत्येकाचं लिहायचं आहे. यामध्ये बघा, तर तुमचं टेक्स्टबुक तुम्ही जवळ ठेवा आणि टेक्स्टबुकमध्ये सुद्धा बघा आणि आपण पुढे आता कंप्लीट करत आहोत. बघूया. ब्लॉग रायटिंग त्याला काय म्हणतात. राईट्स, publishes an information piece, views, opinions, etc. on World Wide Web, that is www. It is known as blogger. ब्लॉग रायटिंग करणारा त्याला ब्लॉगर असं म्हणतात. हे फर्स्ट वन आपण कंप्लीट केलं आहे. सेकंड वन, स्टोरी रायटिंग. ऑब्वियसली स्टोरी रायटर, गोष्ट लिहिणारा. राइट्स इन शॉर्ट ऑन वन और मोर जनर्स ऑफ फिक्शन इन मॅगझिन्स, अँथॉलॉजीज एक्सेट्रा. काही पुस्तकं, फिक्शन, मॅगझिन्स, नॉव्हेल्स त्याला आपण म्हणतो. फिक्शन म्हणजे कादंबरी किंवा मॅगझिनमध्ये लिहिणारे, शॉर्ट जेनर, छोट्या गोष्टी लिहिणारे त्याला आपण स्टोरी रायटर असं आपण म्हणतो. सॉन्ग और लिरिक रायटिंग, गाणं लिहिणारे, बरोबर आहे, त्याला आपण सॉन्ग किंवा लिरिसिस्ट म्हणतो. जे चित्रपटांसाठी गाणे लिहितात त्यांना लिरिसिस्ट.
गाणे लिहिणारे, सॉन्ग रायटर असंही म्हणू शकतो. बघा, राईट्स लिरिक्स सॉंग्स फॉर फिल्म्स प्लेज, ड्राम्यासाठी म्हणा किंवा नाटकासाठी म्हणा किंवा मग चित्रपटांसाठी गाणे लिहिणारे. फोर्थ वन, अकॅडमिक रायटर. बघा, राईट्स इन सायंटिफिक जर्नल्स, युनिव्हर्सिटी मॅगझिन्स एक्सेट्रा. ॲज अ रिझल्ट ऑफ देअर स्टडीज अँड रिसर्च, अकॅडमिक रायटर त्याला आपण म्हणतोय. ट्रान्सलेटिंग, जे ट्रान्सलेट करतात त्याला आपण ट्रान्सलेटर म्हणतो. ट्रान्सलेट्स एन ओरिजिनल वर्क फ्रॉम वन लँग्वेज इन टू अनदर, म्हणजे एखादा समजा इंग्लिशमधनं कादंबरी असेल, ती कादंबरी मराठीत ट्रान्सलेट करणारा त्याला आपण ट्रान्सलेटर असं म्हणतो. किंवा अन्य कोणत्या भाषेमध्ये. न्यूजपेपर रायटिंग, न्यूजपेपरमध्ये लिखाण करणारे हे जर्नलिस्ट असतात, पत्रकार असतात. राईट्स इन नॅशनल, स्टेट अँड लोकल न्यूजपेपर ॲज अ स्टाफ मेंबर, जर्नलिस्ट त्यांना आपण म्हणतो. लेट्स गो अहेड. कॉलम रायटिंग, कॉलम रायटिंग करणारे, वर्तमानपेपरमध्ये कॉलम असतात, त्या कॉलममध्ये लिहिणारे सदर. राईट्स ऑर ट्रेंड्स ऑर कॉमेंट्स ऑन इश्यूज इन कॉलम एव्हरी डे ऑर वीकली, प्रत्येक दिवशी किंवा आठवड्याला एकदा वर्तमानपेपरमध्ये लिखाण करणारे कॉलमनिस्ट त्यांना आपण म्हणतो. कॉलम रायटर, कॉलमनिस्ट. स्क्रीन रायटर, आता बघा, राईट स्क्रिप्ट्स फॉर फिल्म्स, चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिणे, मूव्हीजसाठी किंवा आणखीन टी व्ही सिरियलसाठी वगैरे वगैरे, त्याला आपण स्क्रीन प्ले रायटर म्हणतो. स्क्रीन प्ले रायटर. फिक्शन ऑर नॉव्हेल रायटिंग, कादंबरी लिहिणारा, कादंबरीकार, नॉव्हेलिस्ट आपण म्हणतो. राईट्स लॉंग स्टोरीज ऑफ फिक्शन, लांबलचक अशा गोष्टी असतात, नॉन फिक्शन पण असतात, फिक्शन पण असतात. अँड अदर जॉनर्स, दॅट इज नॉव्हेलिस्ट. ड्रामा ऑर प्ले रायटिंग, आता ड्रामा, नाटक लिहिणारे किंवा प्ले रायटिंग म्हणजे सुद्धा नाटक लिहिणारे, नाटककार आपण त्यांना म्हणतो. ड्रामॅटिस्ट किंवा प्ले राईट आपण म्हणतो. राईट्स फॉर थिएटर ऑन जॉनर्स लाईक फिक्शन अँड नॉन फिक्शन, हिस्टॉरिकल्स एक्सेट्रा. नाउ ब्लॉग रायटिंग. व्हॉट इज ब्लॉग रायटिंग? ब्लॉग रायटिंग म्हणजे काय ते बघूया. डू यू नो what blogs are? In the beginning, a blog is a write-up that people share online and it dates back to 1994. म्हणजे 1994 पासून ब्लॉग रायटिंग ही सुरुवात झाली आहे इंटरनेटच्या माध्यमातून, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. इन दिस ऑनलाईन जर्नल, आता हे सगळं ऑनलाईन असतं, इंटरनेटच्या माध्यमाने तुम्ही तुमचा एक स्वतंत्र ब्लॉग तयार करू शकतात. त्याचा ॲड्रेस असतो, त्याची लिंक असते आणि त्यावर तुम्ही लिखाण करू शकतात. आणि 1994 पासून ही सुरुवात झाली आहे. इन दिस ऑनलाईन जर्नल यू कुड टॉक अबाउट युअर डेली लाईफ, तुमच्या जीवनाविषयी तुम्ही बोलू शकतात. ऑर शेअर थिंग्स यू डू, तुम्हाला काय कोणत्या गोष्टी शेअर करायच्या त्या शेअर करू शकतात. हाऊएव्हर पीपल गॉट अन अपॉर्च्युनिटी टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन इन अ न्यू वे अँड दिस इज अ अपॉर्च्युनिटी, म्हणजे एक संधी आहे तुम्हाला संवाद साधण्याची, जनतेशी किंवा लोकांना काही सांगण्याची. एक प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध होतो आणि तुम्ही लिहू शकतात, तुमचे विचार मांडू शकतात. सो बिगॅन द ब्युटिफुल वर्ड ऑफ ब्लॉगिंग. चला तर सुरुवात करूया ब्लॉगिंगला. ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉगवरती लिखाण करणे. व्हॉट इज ब्लॉग त्याआधी बघूया आपण. ब्लॉग म्हणजे काय ही संकल्पना आपल्या आधी लक्षात आली पाहिजे. बघूया. अ ब्लॉग, शॉर्टनिंग ऑफ वेबलॉग, याला वेबलॉग असेही म्हणतात, इज अन ऑनलाईन जर्नल or informational website displaying information in the reverse chronological order. आता हे एक वेब आहे आणि याच्यामध्ये माहिती दिली जाते रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, म्हणजे जे लेटेस्ट पब्लिश झालं ती पोस्ट तुम्हाला आधी दिसेल, म्हणजे आधीची पोस्ट नंतर, विथ लेटेस्ट पोस्ट ॲपेरिंग फर्स्ट. बघा बरोबर आहे, म्हणजे तुम्ही आता पब्लिश केलं ते आधी दिसेल, नंतर मग मागच्या काही पोस्ट असतील त्या मागे मागे दिसतील. It is a platform where a writer or even a group of writers share their views on an individual subject. या ठिकाणी लेखक किंवा आणखीन काही लेखक बघा हे तुम्हाला विचार व्यक्त करताना दिसतील, इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या वैयक्तिक विषयांवरती सुद्धा. इच एंट्री इज कॉल्ड अ पोस्ट, आणि तुम्ही त्या प्रत्येक एंट्रीला काय म्हणणार आहे, पोस्ट असं म्हणणार आहे. व्हॉट इज अ ब्लॉग एनिवे. आणखीन बघा ब्लॉगची
व्याख्या या ठिकाणी तुम्हाला दिसते. काय बरं नेमकं ब्लॉग आहे? इन शॉर्ट, बघा लक्ष द्या. इन शॉर्ट, अ ब्लॉग इज अ टाइप ऑफ वेबसाईट. एक प्रकारची वेबसाईट आहे दॅट फोकसेस मेनली ऑन रिटन कंटेंट. तुम्ही लिहू शकतात त्यावरती, जास्त भर लिहिण्याचा असतो. ऑल्सो नोन ॲज ब्लॉग पोस्ट, त्याला ब्लॉग पोस्ट असं म्हणतात. इन पॉप्युलर कल्चर वी मोस्ट ऑफन हिअर अबाउट न्यूज ब्लॉग्स ऑर सेलिब्रिटी ब्लॉग साईट्स. आपण बघा ब्लॉग, न्यूज किंवा सेलिब्रिटींचे काही ब्लॉग ते आपण ऐकलंय. बट ॲज यू विल सी इन दिस गाईड, यू कॅन स्टार्ट अ सक्सेसफुल ब्लॉग ऑन जस्ट अबाउट एनी टॉपिक इमॅजिनेबल. आता या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा ब्लॉग कोणताही टॉपिक इमॅजिन करा आणि ते तुम्ही लिहू शकतात. या ठिकाणी एक प्रकारचं गाईड आहे हे. ब्लॉग स्ट्रक्चर. नाउ व्हॉट इज ब्लॉग स्ट्रक्चर म्हणजे काय? आता नेमकं काय असणार आहे, कसं असणार आहे स्ट्रक्चर बघूया. द अपीअरन्स ऑफ ब्लॉग चेंज ओव्हर द कोर्स ऑफ टाइम. बघा काळाच्या ओघामध्ये ब्लॉगचं जे अपीअरन्स आहे ते बदलत गेलं. आधुनिक तंत्रज्ञान त्यामध्ये आणखीन विकसित झालं, नवीन सॉफ्टवेअर्स आलेत आणि त्यामुळे ब्लॉग आणखीनच चांगला झाला. मोस्ट ब्लॉग्स इन्क्लूड सम स्टँडर्ड फीचर्स अँड स्ट्रक्चर्स. काहींमध्ये बघा काही स्टँडर्ड फीचर्स, काही वैशिष्ट्य आहेत आणि काही असं खास असं त्याचं स्ट्रक्चर आहे. हिअर आर सम कॉमन फीचर्स दॅट अ टिपिकल ब्लॉग विल इन्क्लूड. बघा आता काही स्ट्रक्चर आहेत, काही फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, ते आपण बघूया. यामध्ये तुम्ही इंटरनेटवरती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्च करू शकतात, वेगवेगळे ब्लॉग पोस्ट पाहू शकतात. बघा आता नेमकं काय असतं. हेडर विथ द मेनू ऑर नॅव्हिगेशन बार. सुरुवातीलाच हेडर असतो, मेनू असतो, नॅव्हिगेशन बार असतं. तुम्हाला कुठे काय करायचं आहे ते सगळं इंटरनेटवरती तुमचं कॉम्प्युटर, PC ह्याच्यावरती तुम्हाला दिसणार आहे. मेन कंटेंट एरिया, त्यानंतर तुम्हाला मेन कंटेंट एरिया दिसेल. हायलाइटेड ऑर लेटेस्ट ब्लॉग पोस्ट दिसतील, तिथं लिहिलेलं असेल, लिखाण केलेलं असेल ते दिसेल. त्यानंतर साईड बार विथ सोशल प्रोफाईल्स, आणि त्यामध्ये साईड बार असेल, त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या पोस्ट असतील, सोशल प्रोफाईल्स असतील त्या तुम्हाला दिसतील. फेवराईट कंटेंट, तुमचा आवडता विषय का जे असेल ते. ऑर कॉल टू ॲन ॲक्शन, किंवा मग कॉल टू ॲन ॲक्शन, काही गोष्टी तुम्हाला कॉल कराव्या लागतील, काही तुमचे नंबर्स असतील, काही वेबसाईटचे ॲड्रेस असतील, त्यामध्ये तुम्हाला सर्च करता येऊ शकतं, असं असेल साईड बारमध्ये. फुटर, आता खालच्या बाजूला म्हणजे त्याला फुटर म्हणतो आपण. विथ रेलेवंट लिंक्स लाईक अ डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी, कॉन्टॅक्ट पेज एक्सेट्रा. तुमचा नंबर, प्रायव्हसी पॉलिसी काय सगळं खाली असेल, डिस्क्लेमर वगैरे. यामध्ये बघा आता, हिअर्स अ लिस्ट ऑफ रिझन्स वाय पीपल ब्लॉग अँड हाऊ ब्लॉगिंग कॅन बेनिफिट युअर पर्सनल ऑर प्रोफेशनल लाईफ. बघा आता तुमच्या प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जीवनाला किंवा पर्सनल वैयक्तिक जीवनाला ब्लॉग हा कसा बेनिफिट आहे आणि लोक ब्लॉग का लिहितात हे आपण बघूया. यामध्ये बघा, एक्सप्रेस युअर सेल्फ अँड शेअर युअर पॅशन. तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकतात, तुमचा विचार तुम्ही मांडू शकतात, तुमचं पॅशन, तुमची आवड या ठिकाणी व्यक्त करू शकतात. एक पहिलं महत्त्वाचा बेनिफिट आहे. त्यानंतर मेक अ डिफरन्स, वेगळं काही तुम्ही असं करू शकतात. मेक अ डिफरन्स त्याला आपण म्हणतो. शेअर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन, एखादी चांगली माहिती तुम्ही शेअर करू शकतात. रिफाईन युअर रायटिंग स्किल, तुमचं रायटिंग स्किल तुम्ही दुरुस्त करू शकतात, सुधारू शकतात, इम्प्रूव्ह करू शकतात. लर्न हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, एवढंच नाही तर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे पण तुम्ही यामध्ये शिकू शकतात. आता ऑनलाईनचाच जमाना आहे. बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क, तुमचं स्वतःचं नेटवर्क, प्रोफेशनल नेटवर्क, व्यावसायिक नेटवर्क तुम्ही तयार करू शकतात. ऑन मोर मीडिया एक्सपोजर, आणखीनच मीडिया एक्सपोजर म्हणजे प्रसार माध्यमापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. नाव इम्पॉर्टन्स ऑफ ब्लॉग. आता ब्लॉगचं आणखीन महत्त्व दिलंय बघा, हे टेक्स्टबुकमधलं जसंच्या तसं घेतलंय. 8 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ब्लॉग्स रिफाईन युअर थॉट्स, ब्लॉग्स रिवॉर्ड द क्रिएटर, जो कोणी निर्माण करतो त्याला रिवॉर्ड म्हणजे काहीतरी बक्षीस असतंच असतं किंवा त्याला एक प्रकारचं चांगलं वाटतं आणि एक प्रसार माध्यमामध्ये विचार मांडण्याची एक चांगली संधी तुम्हाला मिळते. ब्लॉग्स एनक्रीज नॉलेज, तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडतं. ब्लॉग्स कनेक्ट अस टू अवर पीपल, आपल्या लोकांशी आपण जुळून राहतो, संवाद आपला चालू असतो. ब्लॉग्स
गिव्स ब्लॉग गिव्ह इंट्रोव्हर्ट्स अ व्हॉइस. आता इंट्रोव्हर्ट्स म्हणजे काय ते सांगतो. अंतर्मुख व्यक्तिमत्व म्हणजे अशी काही लोक असतात की जी बोलत नाहीत, एक्सप्रेस होत नाहीत, समाजाशी बोलताना त्यांना अडथळे येतात. अशा लोकांना लिखाणाच्या माध्यमाने त्यांचा आवाज पोहोचवण्याचा एक प्रकारचा चांगला प्लॅटफॉर्म ब्लॉगच्या माध्यमातून मिळतो. त्याला इंट्रोव्हर्ट्स म्हणतात. नक्कीच चांगला आहे. ब्लॉग्स रिवॉर्ड द न्यू एज आणि नवीन जनरेशनला, न्यू एज पब्लिशर्स जे काही नवीन प्रकाशक आहेत त्यांना सुद्धा फायद्याचा आहे. ब्लॉग्स ॲक्सिलरेट डिस्कवरी. आता ब्लॉगमुळे काय होतं तर वेगवेगळे शोध किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शोधण्यास मदत होते, स्पीड मिळतो. ॲक्सिलरेट म्हणजे स्पीड मिळणे, गती मिळणे. ब्लॉग्स ओपन अ वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स. आणि ब्लॉगमुळे असं जग ओपन वर्ल्ड विदाऊट बॉर्डर्स म्हणजे ज्या जगाला बॉर्डरच नाहीत, कुठेही जा, अनंत असं जग. आणि त्या अनंत जगामधलं ज्ञान, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान ब्लॉगच्या माध्यमातून मिळवता येतं. आणि हे फायदे ब्लॉगचे आहेत. बघा आता, हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट इन 5 इझी स्टेप्स. 5 पायऱ्या दिल्या आहेत त्या. कसं लिहायचं? फर्स्ट स्टेप, प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग टॉपिक, क्रिएटिंग एन आउटलाईन, कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग फॅक्ट्स. पहिली गोष्ट असं करा, तुमचा ब्लॉग जो काही लिहायचा असेल त्याचा आधी प्लॅन करा, टॉपिक ठरवा मनात, नंतर आउटलाईन मॅप तयार करा, क्रिएटिंग आउटलाईन, देन कंडक्टिंग रिसर्च, काही संशोधन तुम्ही आधीच तयार करून ठेवा, तुमचे काही अनुमान असतील ते लावून ठेवा, चेकिंग फॅक्ट्स, काही फॅक्ट्स आधीच चेक करून ठेवा. ही पहिली पायरी, कारण तुम्हाला लिहायला सोपं जाईल. त्यानंतर दुसरी पायरी, सेकंड स्टेप, गिव्ह इट ॲन अट्रॅक्टिव्ह टायटल. चांगलं शीर्षक द्या. तुमचं शीर्षक आकर्षक असेल तर लोक वाचतील. स्टेप थर्ड, ड्राफ्ट अ हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड विल कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. अशी हेडलाईन द्या की अट्रॅक्टिव्ह हेडलाईन, की वाचकांना लगेच ते कॅच होईल. स्टेप 4, हॅव ॲन इंट्रोडक्शन, लीड अँड कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. एक इंट्रोडक्शन चांगलं द्या आणि समारोपाचा म्हणजे शेवटचा पॅरेग्राफ हा चांगला द्या. दॅट सम्स अप द ब्लॉग पोस्ट. ॲड युअर पर्सनल एक्सपिरियन्स, यूज इमेजेस टू एन्हान्स युअर पोस्ट. काय काय करा, तुमचं स्वतःचं वैयक्तिक अनुभव त्या ठिकाणी शेअर करा. त्यानंतर तुमचे इमेजेस जे असतील पर्सनल वगैरे, त्या चांगल्या अशा इमेजेस टाका. इम्प्रूव्ह इट्स फ्लो, कारण यामुळे काय होतं मग चांगलं वाटतं. ॲड ह्युमर अँड एक्सप्लेन कॉम्प्लेक्स टॉपिक्स. आनंदाने किंवा ह्युमरसली म्हणजे चांगल्या सोप्या शैलीमध्ये, भाषेमध्ये, आनंदी अशा भाषेमध्ये कठीण असा टॉपिकसुद्धा तुम्ही एक्सप्लेन करा. म्हणजे कठीण असेल ते सोपं करून लोकांना सांगा. यूज शॉर्ट पॅरेग्राफ्स, छोटे छोटे पॅरेग्राफ्स वापरा. सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स अँड वर्ड्स, साधे सोपे वर्ड्स वापरा, जेणेकरून ते वाचकांच्या लगेच लक्षात येतील, त्यांना डिक्शनरीची गरज वाटणार नाही आणि ते लगेच समजेल. असं करा. त्यानंतर लास्ट स्टेप, एडिट युअर ब्लॉग पोस्ट, मेक शुअर टू अवॉइड रेपिटेशन. एडिट करा, पुनरावृत्ती टाळा. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. रीड युअर पोस्ट लाऊड, पुन्हा एकदा वाचून घ्या. चेक इट्स फ्लो, पुन्हा वाचा, बरोबर आहे की नाही, क्रम आहे की नाही. हॅव सम एल्स रीड, किंवा आणखीन कोणाला वाचायला द्या. इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक, आणि त्याच्याकडनं फीडबॅक घ्या. अरे बाबा हे केलंय मी, ते बरोबर आहे की ते बघा बरं, आणि सांगा तुमचं मत काय, फीडबॅक घ्या त्यांचा. जर चांगला फीडबॅक असेल तर प्रकाशित करायला काही हरकत नाही. कीप सेंटेन्स अँड पॅरेग्राफ शॉर्ट, वाक्य छोटी असू द्या, पॅरेग्राफ छोटा असू द्या, जेणेकरून बोर होणार नाही, वाचताना चांगलं वाटेल. इट इज ऑल राईट टू डिलीट ऑर मॉडिफाय युअर रायटिंग ॲट द लास्ट. शेवटी बघा, तुम्ही मॉडिफाय करा तुमचं रायटिंग, जे काही खराब असेल ते लास्ट मोमेंटला काढून टाका. एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन, एखादा प्रश्न विचारून डिस्कशन क्वेश्चन, म्हणजे लोकांना, वाचकांना त्यात विचार विनिमय करण्यास भाग पाडेल असा प्रश्न असला पाहिजे, त्यावरती काहीतरी निष्कर्ष निघला पाहिजे असा प्रश्न विचारा शेवटी 5व्या स्टेपला. आणि मग काय करा, हे झालं तुमचा स्टेप. आता हा ब्लॉग बघा, दिस इज द फोटोग्राफ ऑफ आवर टेक्स्टबुक. आपल्या टेक्स्टबुकचा हा फोटोग्राफ आहे.
या ठिकाणी बघा वरच्या बाजूला काळ्या बार्समध्ये ते हेडर आहेत, त्यानंतर इकडे साईड बार, डाव्या हाताला साईड बार आहे, इकडे सुद्धा साईड बार आहे, काही त्यामध्ये तुमचं टेम्पलेट आहे बघा, त्यामध्ये रॉकेट्स आणि दिवा असं काहीतरी दिवाळीचं काहीतरी दिसतंय आणि ब्युटिफुल टेम्पलेट वापरा, यूज करा आणि त्यामध्ये लिखाण आहे. आता हे लिखाण उत्सव गोवा असं आहे. आता दिवाळीचं फराळ, आता हे उत्सव गोवा म्हणजेच गोव्याबद्दलचं काही माहिती, दिवाळीबद्दलची काही माहिती असेल बघूया आपण या ठिकाणी. उत्सव गोवा, दिवाळीचो फराळ. इट्स अ दिवाळी टाइम इन इंडिया. द एंटायर कंट्री इज सेलिब्रेटिंग दिवाळी. हिअर इज विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाळी. बघा लेखकाने, जो कोणी ब्लॉग लिहिणारा आहे, ब्लॉगर आहे, त्याने दिवाळीच्या विषयी उत्सव गोवा, गोव्यातला तो असला पाहिजे आणि म्हणून गोव्यात कसा उत्सव दिवाळीचा साजरा केला जातो हे लिहिलंय. इट्स अ दिवाळी टाइम इन इंडिया आणि पूर्ण भारतभर कसं दिवाळी साजरा करतात. एंटायर कंट्री इज सेलिब्रेटिंग दिवाळी. बघा इज सेलिब्रेटिंग म्हणजे ब्लॉग लिहिताना सुद्धा प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे, म्हणजे आत्ताच आपण जणू काही सेलिब्रेट करतोय असं आपल्याला वाटतंय. आणि हे सगळं हॅपी दिवाळी सुद्धा विश केलंय. पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघा आकर्षक आहे, उत्सव गोवा हे हेडिंग चांगलं आहे, दिवाळीचं फराळ त्याचं सब टायटल तेही आपल्याला चांगलं वाटतंय. आणि मग दिवाळीची माहिती दिली आहे. दिवाळी इज अ फेस्टिवल विच इज सेलिब्रेटेड बाय ऑल रिलिजन्स टुगेदर बट विथ डिफरंट ट्रॅडिशन अँड कल्चर, डिफरंट रिच्युअल्स. सगळे धर्माचे बांधव आपण दिवाळी साजरा करतो, दिवाळीचा सण साजरा करतो आणि वेगवेगळ्या पद्धती असतात, ट्रॅडिशन्स अँड रिच्युअल्स, काही प्रथा असतात, ट्रॅडिशन्स परंपरा असतात आणि रिच्युअल्स म्हणजे प्रथा, त्यानुसार आपण साजरा करतो. द फेस्टिवल इज ॲट द हार्ट ऑफ गोव्यान कल्चर. आणि हा फेस्टिवल म्हणजे एक प्रकारे गोवेकरांचा म्हणजे गोव्यातील लोकांचा, त्याला गोव्यान कल्चर आणि गोव्यातील संस्कृती दर्शवणारा, हार्ट म्हणजे हृदयात बसणारा असा फेस्टिवल आहे, सुंदर असा फेस्टिवल आहे. रिमार्क बाय गोव्यान चार्म. आणि आणखीनच गोव्यातील लोकांना एक सुंदर असं म्हणजे गोव्यान चार्म त्याला आपण म्हणतो, ब्युटी, चार्म म्हणजे ब्युटी, गोव्यातलं सौंदर्य या ठिकाणी दाखवणारा आहे असं लेखकाने सुरुवात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचा. आता आपण जास्त वेळ न घेता पुढे चालूया. सर्व माहिती ही ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही परत एकदा वाचा. आणि आता आपण पुढे जाऊया, बघूया. दिस इज द ब्लॉग फॉर्मॅट. तुम्हाला इंटरनेटवरती जर तुम्ही सर्च केला आणि ज्युनियर कॉलेज टीचर्स ब्लॉग पोस्ट असं सर्च केलं तर तुम्हाला त्यामध्ये तुषार चव्हाण सर यांचा हा ब्लॉग दिसणार आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये बघा साईड बार, दोघं साईड बार आहे, वरती हेडर आहे, खाली फुटर आहे. मी फक्त छोटा हा स्क्रीनशॉट काढला आहे. त्यामध्ये बघा ह्या ब्लॉग पोस्टमध्ये 2.6 मनी, दिस इज द पोएम ऑफ 12th स्टँडर्ड, त्यामध्ये टायटल ऑफ द पोएम, अबाउट पोएम, सर्व काही सरांनी मांडलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारं आहे. असा हा ब्लॉग पोस्ट तुम्ही सुद्धा तयार करू शकता. ब्रेनस्टॉर्मिंग बघा आता यामध्ये, गो थ्रू द टेक्स्ट अँड अगेन अंडरस्टँड द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ ब्लॉग. आता आपण जे पाहिलं काही इम्पॉर्टंट फीचर्स ब्लॉगचे आपण ते पाहिलेत, ते आता काय काय असतील बघा. डिस्कस व्हेरियस ब्लॉग्स अँड देअर फीचर्स विथ अवर फ्रेंड्स, विथ युअर फ्रेंड्स. बघा आता अ ब्लॉग हेल्प्स अस टू एक्सप्रेस अवर. आता काही ह्या फिलअप्स तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. फिलिंग्स, आता ब्लॉगमुळे काय होतं, आपण आपले विचार मांडतो. अवर इमोशन्स, अवर फिलिंग्स, अवर पॅशन्स, आपल्या महत्त्वाकांक्षा आपण मांडतो. त्यानंतर इम्प्रूव्ह अवर रायटिंग, ब्लॉगमुळे आपलं रायटिंग सुधारतं, दुरुस्त होतं किंवा सुधारतं. इम्प्रूव्ह अवर प्रोफेशनल नेटवर्क, आपण आपलं प्रोफेशनल नेटवर्क चांगलं करू शकतो. टू इम्प्रूव्ह अवर कॉन्टॅक्ट, टू इम्प्रूव्ह अवर नॉलेज आपण असंही म्हणू शकतो. तर तुम्हाला या कम्प्लिशन टास्क आहे ते पूर्ण करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये. सेकंड बघा ॲक्टिव्हिटी आहे, वी ऑल नो दॅट ब्लॉग्स कॅन बी रिटन ऑन मेनी टॉपिक्स, युअर टीचर विल डिवाइड. आता आपण एक ग्रुप तयार करूया विद्यार्थ्यांचा आणि त्यामध्ये तुम्ही विद्यार्थी आता घरी आहेत त्यामुळे ग्रुप तयार करता येणार नाही. आता तुम्ही स्वतः आपापला ग्रुप तयार करायचा आहे आणि आपल्या मित्रांच्या मदतीने खालील जे काही विषय आहेत त्यावरती ब्लॉग तयार करायचे. बघा व्हेरियस टॉपिक्स म्हणजे खालील दिलेले टॉपिक बघा. विच ब्लॉग्स आर नॉर्मली रिटन
वन इज गिवन टू यू. पहिलं आहे सोशल अवेअरनेस, सामाजिक जागृती. हेल्थ अँड फिटनेस, यामध्ये हा एक टॉपिक आहे, त्यावर ब्लॉग तयार करायचा आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर इन इंडिया दॅट इज द स्टिग्मा ऑन अवर सोसायटी. आपल्या समाजावरती एक प्रकारचा काळिमा आहे. चाइल्ड लेबर म्हणजे काय, लहान मुलं काम करतायत, 14 वर्षाखालील जी मुलं कामाला असतात, कुठे हॉटेलवरती, कुठे वीटभट्टीवरती किंवा आणखीन कुठे कन्स्ट्रक्शन साईटवरती, तर ते शाळेत न जाता काम त्यांना मजबुरीने करावं लागतं. चाइल्ड लेबर त्याला आपण म्हणतो. काही फॅक्टरीमध्ये वर्क करतायत तर ते चुकीचं आहे, त्यावरती तुम्ही काय करा, ब्लॉग लिहा. त्यानंतर मॅन वर्सेस नेचर. आपण निसर्गाच्या किती विरोधात गेलो आहे, निसर्गाच्या काही गोष्टी आपण विरोधात करतोय आणि त्याचा दुष्परिणाम निसर्गावरती कसा होतोय. इम्बॅलन्स ऑफ नेचर, हाऊ मॅन डिस्ट्रॉइड नेचर, याविषयी तुम्ही विचार मांडा, व्यक्त करा तुमचे विचार आणि ब्लॉगवरती लिहा. दिस इज द होमवर्क फॉर यू. तुमच्यासाठीचा हा होमवर्क आहे. नाव अनदर ॲक्टिव्हिटी, गो थ्रू द ब्लॉग गिवन इन द टेक्स्ट and also refer a different blogs on the internet about various social issues and environmental hazards. काही सामाजिक इश्यूज आहेत, काही पर्यावरणाच्या दृष्टीने त्याला आपण एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स म्हणतो, काही अडथळे आहेत बघा. नाव राईट ब्लॉग्स ऑन फॉलोइंग टॉपिक्स. अर्थ विथ नो ट्रीज, हा एक टॉपिक आहे. से नो टू टोबॅको. मॅन वर्सेस नेचर. चाइल्ड लेबर, अ कर्स टू ह्युमॅनिटी. दीज आर द टॉपिक्स यू हॅव टू कम्प्लीट इन युअर नोटबुक. लिहिण्याचा प्रयत्न करा. इंटरनेटवरती तुम्हाला सगळं काही मिळेल बघा. हा एक स्क्रीनशॉट आहे, त्यामध्ये हा फोटो आहे, से नो टू टोबॅको, याच्यामध्ये लिहिलेलं आहे ब्लॉग. हा बघा, वरती हेडर आहे, साईडला साईड बार आहे, चिन्ह दिलं आहे से नो टू टोबॅको, तंबाखूचं सेवन करू नका, सिगरेट पिऊ नका, दाखवलेलं आहे बघा. खाली फुटर आहे आणि हे काही लिहिलेलं आहे बघा. ह्युमन्स आर सपोज टू बी द मोस्ट इव्हॉल्व्ड क्रिएचर्स ऑन दिस प्लॅनेट. आपण सर्वजण ह्या प्लॅनेट, ह्या धरणीवरती विकसित होत आलेलो आहोत. आणि सुरुवात कशी केली आहे बघा, माणसाच्या म्हणजे विकसित होण्याच्या भूमिकेपासून. तर हे तुम्ही पुन्हा घरी वाचा आणि बघा, पूर्ण व्यवस्थित वाचा. सेकंड बघा दिलं आहे एक्झाम्पल, मॅन वर्सेस नेचर. आता यामध्ये सुद्धा दिलं आहे, इट्स पोरिंग आउटसाइड अँड द रोड्स आर अगेन फ्लडेड. बाहेर पाऊस पडतोय, जास्त पाऊस होतोय, अवेळी पाऊस होतोय, रस्त्यांवरती पाणीच पाणी साचतंय. याला जबाबदार कोण आहे? आपण आहेत. निसर्गाच्या विरोधात आपण जातोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघा, ब्युटिफुल टेम्पलेट वापरलं आहे. एक प्रकारे वृक्ष कसं दाखवलं आहे बघा, हात दाखवला आहे म्हणजे वृक्षासारखा, आणि वरती वाढलेल्या वृक्षाच्या फांद्या वृक्ष दाखवला आहे. म्हणजेच आपण पर्यावरणाचं संरक्षण करायला पाहिजे. यामध्ये सर्व विचार मांडले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर पुन्हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा. इंटरनेटवरती सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, किंवा आणखीन काही तुमच्याकडे मटेरियल असेल त्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही तुमच्या होमवर्क नोटबुकमध्ये पूर्ण करायच्या आहेत. बघा आता, प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर. आता काही वर्ड रजिस्टर म्हणजे एक प्रकारची डिक्शनरी तयार करायची आहे. तुम्हाला ब्लॉग लिहिण्याच्या आधी फॉर रायटिंग अ ब्लॉग बाय चूजिंग अ पर्टिक्युलर टॉपिक ऑफ युअर ओन. तुमचा स्वतःचा एक टॉपिक निवडा आणि त्याच्यावरती आधी सगळे शब्द, काय काय शब्द रिलेटेड आहेत ते शोधा. यू कॅन राईट अँड ऑन. काय लिहू शकता तुम्ही? एन्व्हायरमेंटविषयी, पॉल्युशनविषयी, एज्युकेशनविषयी, सोशल अवेअरनेसविषयी, हेल्थविषयी. मग ह्या वेगवेगळे टॉपिक आहेत. स्टुडंट्सविषयी, डिसिप्लिनविषयी. फॉर एक्झाम्पल बघा, वर्ड रजिस्टर केलं आहे फॉर अ ब्लॉग ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवरती काही शब्द लिहिले आहेत. कुड बी ट्रीज, माउंटन्स, क्लायमेट, ऑक्सिजन, ओझोन लेअर, बायोडायव्हर्सिटी, कोरल रीफ्स, ग्रीन कव्हर, देन बायोडिग्रेडेबल. म्हणजे हे शब्द एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. तसं पॉल्युशनशी तुम्हाला वेगवेगळे शब्द असतील. पॉल्युशन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, then gases, various types of dangerous gases that you can make words. असे शब्द तुम्हाला तयार करून घ्यायचे आधी. त्यानंतर बघा, ॲक्टिव्हिटी 4 मध्ये गिवन बिलो आर अ फ्यू टॉपिक्स फॉर ब्लॉग रायटिंग, डिस्कस अँड राईट. आता काही टॉपिक्स दिलेत बघा, जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषय आहे, हेल्थ अँड फिटनेस विषय आहे, सोशल डायनॅमिक्स त्याविषयी आहे, कम्युनिकेशन स्किल साठी आहे, सेल्फ डिफेन्ससाठी आहे. तर हे टॉपिक्स आहेत, याच्यावरती तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि यामध्ये 4 मार्कासाठी तुम्हाला ब्लॉग येणार आहे. थँक यू व्हेरी मच.